नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी, माझे आणि तुम्ही. मंडळी, आपण अयोध्येमध्ये आहोत. पावसाळी सकाळचे 9 वाजलेत. तुम्ही स्वामीनारायण हे नाव ऐकलं असेल. भगवान श्री स्वामीनारायण संपूर्ण जगभर यांच्या संप्रदायाची मंदिरं आहेत. तर हे स्वामीनारायण म्हणजेच घनश्याम पांडे इथे जवळच बस्ती जिल्ह्यामध्ये छपिया नावाचं जे गाव आहे तिथे त्यांचं जन्मस्थान आहे. आणि भव्य देऊळ, अक्षरशः सोन्यात मढलेलं, आतला गाभारा वगैरे असं सुंदर देऊळ तिथे त्यांनी बांधलेलं आहे. त्याचबरोबर भगवान रामचंद्रांसाठी राजा दशरथानं जिथे अष्टकामेष्टी यज्ञ केला ती यज्ञस्थळी देखील आपण पाहणार आहोत. तेव्हा चला आपण जाऊया भगवान स्वामीनारायणांच्या जन्मस्थळी छपिया. नमस्कार मंडळी, आपण आहोत अयोध्येमध्ये आणि आत्ता आपण शरयू नदीच्या पुलावरती आहोत. पाऊस सुरू आहे आणि शरयूला पाणी किती आलंय ते बघा. हा बघा, हा इकडचा अयोध्येचा घाट आणि हा पलीकडचा घाट. जबरदस्त पाणी आलेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत छपिया ह्या गावी, जिथे भगवान स्वामीनारायण म्हणजेच घनश्याम पांडे यांचं जन्म ठिकाण ते पाहण्यासाठी आम्ही निघालो आहे. तेव्हा तुम्हीही चला माझ्याबरोबर छपिया. मंडळी, स्वामीनारायण धाम छपिया इथे आम्ही आलेलो आहोत आणि हा इथे तलाव दिसतोय. सध्या रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे आतपर्यंत गाडी घेऊन जाता येत नाही आहे. आता इथून आम्ही चालतच जाणार आहोत. हे आहे स्वामीनारायण घनश्याम पांडे यांचं जन्मस्थान. इथे आम्ही आलेलो आहोत. हे स्वामीनारायण मंदिर. हे सगळं रिनोव्हेशनचं काम चालू आहे इकडे आणि पाऊस पडला आहे त्यामुळे हा रस्त्यावर सगळं चिखल आहे. त्यातच सिमेंट, कॉन्क्रीट. तर सुरुवातीलाच गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. बाप्पा मोरया. आणि या बाजूला हे बजरंग बली आहेत. महारुद्र हनुमान की जय. समोर जाळी लावलेली आहे. राम, सीता आणि लक्ष्मण आहेत. हे बलराम, श्रीकृष्ण आणि ही बलरामाची पत्नी रेवती आहे. हे राम, सीता, लक्ष्मण असं सगळे आहेत.
राधाकृष्ण आहे. अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत आणि तितकंच सुंदर असं हे कोरीव काम आहे. पण याच्यावरती हे सगळी जाळी लावून ठेवलेली आहे, त्यामुळे याचा आनंद घेता येत नाही. हे बघा, हे अत्यंत छान असं कोरीव काम आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते हे रामदरबार नाही आहे, तर हे मध्ये आहेत हे स्वामीनारायण घनश्याम महाराज आहेत. हे उजव्या बाजूला अयोध्या प्रसाद आहेत. हे धर्मदेव महाराज आहेत आणि हे स्वामीनारायणांची आई श्री भक्तिमा असे हे आहेत. हे स्वामीनारायण महाराज आहेत. हे पुरुषोत्तम किंवा श्रीकृष्णाचा अवतार मानले जातात. 1781 मध्ये यांचा जन्म झाला. इथे छपिया, सध्या हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, पूर्वी अवध या प्रांतात हे येत होतं. आणि 1830 साली त्यांची समाधी झाली. 49 वर्षांचं त्यांचं आयुष्य होतं. भक्तिमार्गी होते. वैष्णव संप्रदायी असे हे स्वामीनारायण महाराज. स्वामीनारायण महाराज की जय. हे आहे घनश्याम पांडे उर्फ स्वामी सहजानंद उर्फ श्री स्वामीनारायण महाराज, ज्यांना काही भगवान स्वामीनारायण असंही म्हणतात. त्यांचं हे जन्मस्थान आहे. आपण जाऊया तिकडे आता. हे स्वामीनारायण यांचं जन्मस्थान आहे. हे मंदिर, इथे काम चालू आहे. हे स्वामीनारायण यांचं जन्मस्थान आहे. संपूर्ण सोन्याचं असं हे देऊळ आहे. छपैया किती सुंदर आहे. हा इथे येणाऱ्या भक्तगणांसाठी सुसज्ज असा भक्तनिवास बांधलेला आहे. आणि आता आम्ही स्वामीनारायण, हे बघा, हे स्वामीनारायण यांचे वडील, त्यांची आई, मांडीवरती स्वामीनारायण सहजानंद घनश्यामजी पांडे, हे त्यांचे चुलते आणि हे धाकटे बंधू. आता आम्ही त्यांचं मूळ घर जे आहे ते बघायला येतो. हे त्यांच्या पूजेतले देव आहेत. हा इकडे डाव्या बाजूला तुम्हाला आपल्या उजव्या बाजूला गणपती दिसतोय. हे शाळीग्राम आहे. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. हे बघा, हे स्वामीनारायणांचा जन्म झाल्याचा देखावा इथे ठेवलेला आहे.
सात में सुंदरी भाभी, गौरी भाभी, वसंता भाभी, चंदन भाभी असे ही त्यांची आई स्वामीनारायण महाराज म्हणजे घनश्यामजी, आणि ह्या इतर भाभी गण त्यांच्या आहेत, सुंदरी वगैरे. हे स्वामीनारायण त्यांचा पाळणा, हे सगळे रसोई आहे त्यांची, त्यावेळची भांडी सगळी. हे बघा, त्यांच्या जन्माच्या वेळी झोपाळा आणि वेगवेगळी भांडी अशी ठेवलेली आहे. ही त्यांची भांडी कोणती आहेत त्यावेळची. पूर्ण किचनची प्रतिकृती केलेली आहे. प्रतिकृती नाही, ओरिजिनल आहेत. हे बघा, ही सगळे ओरिजिनल हे तुम्हाला दिसतंय. हे किचन ओरिजिनल किचनचं आहे त्यावेळेचं, स्वामीनारायण यांच्या. ते जतन करून ठेवलेलं आहे. हे पहा, हे तुम्हाला जातं दिसेल. ही जाती आहेत, तराजू आहे, ही सगळी भांडी आहेत, हे तुम्हाला दिसतील. हा बघा, हा इकडे पलंग आहे, ज्याला चौपाई म्हणतात ती. ही सगळी भांडी वगैरे इथे त्यावेळेचे सगळे ठेवलेली आहेत जतन करून. हे बघा, हा पलंग आहे त्यावेळेचा, म्हणजे 1771च्या सुमारासचा. हे संपूर्ण घर त्यांचं आहे, जसंच्या तसं जतन करून ठेवलेलं आहे. अर्थात रिस्टोअर केलेलं आहे ते. आता आम्ही आलो आहोत मखौडा धाम, अयोध्या. इथे महाराज दशरथांनी ऋषशृंग नावाच्या मुनींकडून पुत्रकामेष्टी यज्ञ करून घेतला होता, ते हे ठिकाण आहे. छानशी एक छोटीशी नदी आहे ही बघा. अयोध्येकडून बस्ती जिल्ह्याकडे जायला जो रस्ता आहे तिकडे साधारण एक 20 किलोमीटर वरती हे ठिकाण आहे. हे बघा, मी 7 वर्षांपूर्वी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा काही नव्हतं. हा नुसता एक घाट होता आणि एक छोटंसं कुंड दाखवलेलं होतं. आता बघा, त्या बाजूने जायला यायला हा पूल तयार केलेला आहे. हे देऊळ टाईप हे केलेलं आहे. इथे ते दशरथा घे हे पायसदान, तो जो विषय आहे तो इथला आहे. इथे हा यज्ञ संपन्न झाला आणि त्यातून दशरथाला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि अंजनीला वायुसुत महारुद्र हनुमान यांची प्राप्ती झाली. जय श्रीराम.
मंडळी, ही होती शरयूची आरती. या आरतीबरोबरच आपण आपला प्रयागराज, काशी, विंध्याचल, अयोध्या हा एपिसोड, ही सिरीज संपवत आहोत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम. जय श्री